नमस्कार मंडळी, आज आपण इंडियन एअरलाइन्स IC-814 विमान हायजॅकिंग बद्दल बघणार आहोत। भारतामध्ये सुरू झालेला हा हायजॅक अफगाणिस्तानमध्ये जाऊन कसा संपला, हायजॅक का आणि कशासाठी झाला, आज आपण बघूया। IC-814 हे विमान 24 डिसेंबर 1999 रोजी नेपाळची राजधानी काठमांडू मधून 4:20 दिल्लीकडे रवाना झाले। विमान भारत हद्दीत आल्यानंतर 5 हायजॅकर्सने आपली शस्त्र बाहेर काढली आणि विमान हायजॅक केले। 4:53 दिल्ली ATC म्हणजे एअर कंट्रोल ट्रॅफिक हायजॅकिंगचे नोटिफिकेशन मिळाले। विशेष म्हणजे हायजॅकिंग बद्दल पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांना TV वरून ही बातमी समजली। हायजॅकर्सला हे विमान पाकिस्तानमध्ये घेऊन जायचे होते। 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध झालेले होते। पाकिस्तान या युद्धात पराभूत झाल्यामुळे त्यांना भारताचा राग होताच। महत्त्वाच्या गोष्टीवर आपण पुन्हा येऊ। IC-814 चे मुख्य फ्लाइट अटेंडंट कॅप्टन दिविज शरण आणि 178 प्रवासी विमानात होते। हायजॅकर्सने कॅप्टनला विमान लाहोरच्या दिशेने घ्यायला सांगितले। लाहोर ATC ने परवानगी नाकारली। कॅप्टन दिविज शरण यांनी विमानातील इंधन संपल्याचे हायजॅकर्सला सांगितले, त्यामुळे इंधन भरण्यासाठी अमृतसर विमानतळावर विमान लँड करण्यात आले। इंधन भरण्यासाठी हायजॅकर्सने 45 मिनिटांचा अवधी दिला। अपहरण विरोधी दल नेमके त्या दिवशी हरियाणात पाठवण्यात आले होते। विमानात किती हायजॅकर्स आहेत हे दिल्ली ATC ला अजिबात माहिती नव्हते। हायजॅकर्स सोबत सुसंवाद करण्यासाठी कुठलीही रूपरेषा नव्हती। विमान तब्बल 3 तास अमृतसर विमानतळावर थांबलेले होते। दिल्ली ATC कडून प्लॅनिंग करण्यास सुरुवात झाली। प्लॅन नुसार 2 फ्युएल टँक रिफ्युएलिंग करण्यासाठी जातील। एका फ्युएल टँक मधून आपले कमांडो विमानात प्रवेश करतील। एक फ्युएल टँक मागील बाजूस आणि दुसरा फ्युएल टँक समोरच्या बाजूने विमानाच्या दिशेने हळूहळू येईल असे नियोजन करण्यात आले। समोरच्या फ्युएल टँकचा स्पीड जास्त असल्याने त्यांना फोन करून सांगण्यात आले, परंतु कम्युनिकेशन व्यवस्थित न झाल्याने तो थेट विमानासमोर येऊन थांबला। रात्री 7:40 लाच इंधन न भरता हायजॅकर्सला शंका आल्याने त्यांनी विमान टेक ऑफ केले आणि लाहोरच्या दिशेने नेले। लाहोर ATC ने यावेळेसही परवानगी दिली नाही। सर्व दिवे नेटवर्क पूर्णपणे बंद करून टाकले। कॅप्टन दिविज शरण यांनी सांगितले की जर तुम्ही आम्हाला लँड करू दिले नाही तर आमचं विमान क्रॅश होईल। शेवटी खूप प्रयत्नानंतर लाहोर विमानतळावर IC-814 लँड झाले। 8:07 लाहोर येथे रिफ्युएलिंग केले जाते। सर्व लाईट बंद केले जातात। पाकिस्तानी कमांडोज पूर्ण विमानाला घेरतात आणि हायजॅकर्स सोबत भारतातील डिफेन्स मिनिस्ट्रीला निगोशिएशन करण्यासाठी बोलवले जाते। भारताची डिफेन्स टीम पाकिस्तानात येईपर्यंत विमान टेक ऑफ झाले होते। नोटीस करण्यासारखी गोष्ट होती, पूर्ण कमांडोने विमानाला घेरलेलं होतं। लाईट सर्व बंद होत्या, तरीही लाहोर मधून विमान टेक ऑफ कसं झालं याची स्पष्टता लाहोर ATC ने कधीही दिली नाही। मागे बघितल्याप्रमाणे 1999चं कारगिल युद्ध असावं। लाहोर येथून टेक ऑफ केल्यानंतर विमान दुबईच्या दिशेने गेले, परंतु दुबई ATC ने सुद्धा त्यांना प्रवेश नाकारला। राग अनावर झाल्याने प्रवासी रुकिन पत्याल यांचा गळा चिरून त्यांचा मृतदेह हायजॅकर्सने विमानतळावर फेकला। नाईलाजास्तव अल मिनात एअर स्टेशनवर विमान उतरवण्याची परवानगी मिळाली। दुबईमध्ये खूप निगोशिएशन नंतर 26 प्रवाशांना बाहेर सोडण्यात आले। हायजॅकर्सला विमान लाहोरवरून अफगाणिस्तानला न्यायचं होतं, परंतु अफगाणिस्तानमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि हवामानाचाही प्रॉब्लेम चालू होता, त्यामुळे त्यांनी दुबईला जाण्याचे ठरवले। प्रवाशांनी बाहेर येऊन हायजॅकर्सची नावे चीफ, बर्गर, डॉक्टर, भोला, शंकर अशा पद्धतीने सांगितले। दुबईमधील परिस्थिती बिघडल्याने त्यांनी टेक ऑफ केले आणि अफगाणिस्तानमधील कांधार या ठिकाणी लँड केले। नंतर मिळालेल्या माहितीनुसार 5 हायजॅकर्सची नावे इब्राहिम, सनी, शाहिद, मिस्री आणि शाकीर असे होते। भारताकडे मौलाना अझर, अहमद शेख, मुस्ताक जरगार हे 3 दहशतवादी कैदेत होते। हायजॅकर्सने भारताकडे 36 पाकिस्तानी कैद्यांची आणि $200 दशलक्ष मागणी केली। खूप निगोशिएशन नंतर या 3 दहशतवाद्यांना सोडण्यात आले। अफगाणिस्तानमध्ये त्यावेळेस तालिबान राज्य करत होते। अफगाणिस्तान बरोबर भारताचे संबंधही तितकेसे चांगले नव्हते। तालिबान संघटनेने ठरवले की भारत आणि हायजॅकर्स यांची मध्यस्थी करणार। तालिबान सैन्य विमानाला पूर्णपणे वेढा घालून बसले होते, त्यामुळे भारताला कुठलेही ऑपरेशन करता येत नव्हते। विमानातील अन्न संपले होते, टॉयलेट तुंबलेली होती। एका प्रवाशाची हत्या झाल्याने बाकी प्रवाशांचे नातेवाईक सरकारला जाब विचारत होते। शेवटी जनतेच्या दबावामुळे 30 डिसेंबरला परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग अफगाणिस्तानला रवाना झाले। 31 डिसेंबरला सर्व प्रवाशांना सोडण्यात आले। असंही म्हटलं जातं की भारतातील PMO कार्यालयातील एक सचिव यांचे नातेवाईक या विमानात प्रवास करत होते, त्यामुळे अमृतसर येथे कॅल्क्युलेट रिस्क घेतली गेली नाही। तालिबानी सैन्याने हायजॅकर्स आणि 3 दहशतवाद्यांना पाकिस्तान बाउंड्रीवर नेऊन सोडले। कृष्णा आडवाजींनी या घटनेनंतर एक प्रेस घेऊन सांगितले की यामध्ये पाकिस्तानचा हात नक्कीच होता।
परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आमच्यासाठी अलीकडच्या काळातील ही सर्वात कठीण असाइनमेंट होती. आम्ही तालिबानशी संबंध विकसित करणे अपेक्षित होते, ज्यांच्याशी आमचा फारसा संवादही नव्हता. IC-814 हे विमान इंडियन एअरलाईन मधून 2001 साली रिटायर करण्यात आले. 3 दहशतवाद्यांना सोडल्यामुळे भारताला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. तर मंडळी, कसा होता आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.